अनेक वेळा ह्या भागात आले की मी सरांची भेट घेत असते. साळुंखे आणि जयसिंगराव पवार हे दोघंही माझ्यासाठी गुरु समान आहेत. त्यांनी जो अभ्यास इतक्या अनेक वर्ष केलाय, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणून मला तर खरं आज खूप महत्वाचा दिवस आहे. आज तर घट बसताच आहे. सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. पण माझा खरं भाग्य आज की मी साळुंखे सरांनाही आता भेटणार आहे आणि संध्याकाळी मी जयसिंगराव पवारांचीही भेट घेणार आहे. त्याच्यामुळे या दोघांकडूनही नवीन दरवेळीच भेटलं की काहीतरी शिकायला मिळतं. मला तर अगदी भरभरून आज गिफ्ट पण नवीन मिळाले आहेत. त्याच्यामुळे आता पुढचे 15 दिवस हे वाचनातच जाईल. कारण का यांची पुस्तकं वाचल्यावर प्रश्नही अनेक मनात येतात. कारण का बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला वाटतं अरे ह्याचं पुढे काय झालं, आणि मग सरांच्याकडे आलं की तो प्रश्न असा 1 मिनिटात सुटून जातो. जे चॅट जीपीटी मध्ये मिळत नाही ते इथे मिळतं. त्यामुळे खूप अतिशय उत्तम. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी काही तांजावूरचे अनुभव मला सांगितले. तर मीही प्रयत्न करणार आहे की तिथल्या सरकारशी बोलून जो रिसर्च सरांच्या माध्यमातून झालेला आहे तो अजून पुढे कसा करता येईल. तिथल्या तंजावरच्या सगळ्या लायब्ररीची मदत घेऊन डॉक्युमेंटेशन. आणि मी विनंती केली आहे सरांच्या फॅमिलीला की सरांची सगळी पुस्तकं आहेत, त्यातलं एकही पुस्तक ऑडिओ नाही आहे. अनेक वेळा काय होतं, मुलं वाचत नाहीत पण ऑडिओ बुक ऐकायला तयार असतात. तर सरांची सगळ्या पुस्तकांचं डॉक्युमेंटेशन आपण ऑडिओवर करू शकतो का, हाही एक मी सरांना विनंती केली. बघूया का त्यांना. कारण आज सरकारमध्ये तुम्ही बघताय तुमच्यात सगळ्या आहे, सगळी जी चॅनल्स इथे आहेत त्या सगळ्या चॅनलवर आज वेदना आणि अस्वस्थ, म्हणजे सरकारमुळे होतं असं माझं म्हणणं नाही, पण अतिवृष्टी आणि म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना मदत झाली पाहिजे ही मला असं वाटत नाही होते. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं विधानसभेच्या आधी, सत्तेवर आल्यावर आम्ही सरसकट कर्ज माफी करू, किंवा अतिवृष्टी नव्हती. त्याच्यामुळे खरं तर मी 1 महिन्यापूर्वी अमितभाई शहांना दिल्लीत त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंतीही केली होती की महाराष्ट्रात, आणि ही जून महिन्याची गोष्ट आहे, जून आणि जुलैमध्ये, तेव्हा आपण आठवत असेल आपल्याकडे खरं तर यावर्षी 4.5 महिने सतत पाऊस चाललाय. त्यामुळे त्याच मध्येच प्रचंड नुकसान झालं होतं. मी अमितभाई शहांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. ही 1.5-2 महिन्यापूर्वीची गोष्ट, आणि सरसकट कर्ज माफी करा. कारण खरंच आज शेतकरी प्रचंड अडचणीत झालाय. म्हणजे तुमच्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ जो आपण बघतो तो प्रचंड अस्वस्थ करणार. तर तुम्ही आता विषय काढला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबत. आज कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, म्हणजे दिवाळीच्या आधी ती मदत होईल त्यांना, अशा प्रकारची घोषणा केली. माझं म्हणणं आहे की पंचनामे जून पासून चाललेत, निधी तर अजून आला नाही ना. दिवाळी गोड करताय याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते, पण दसरा गोड केला तर आणखीन चांगलं होईल. याचं कारण असं की तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी, त्याला आत्ता तातडीने मदतीची गरज आहे. दिवाळी तर गोड करा, त्याच्याबद्दल मी आभार मानते तुमचे, पण दसराही गोड केला तर मला असं वाटतं त्या शेतकऱ्याला जास्त मोठी मदत. ओके, थँक्यू.